साहेब जुने नाही मला वाटतं कॉलनी आपली 5-7 वर्ष 7-8 वर्ष 7-8 वर्ष झाली. 7-8 वर्षात सुविधा झाली का तेवढ्या? मग आता मला सांगा आपण महानगरपालिकेतच जायला पाहिजे असा काही विषय आहे? डेव्हलप झालेला आहे. काय काय वाटणार सांगा बोला की. फाला वाढणार, लाईट बिल वाढणार, सगळे खर्च वाढते. खर्च वाढणारच आहे. वाढणार. हा, म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच आहे की आम्ही तिथं जाऊन काय मिळणार आहे, डेव्हलपमेंट आहे, सगळ्या गोष्टी आहेत. फाळा वाढणार, लाईट बिल वाढणार. नमस्कार, मी आशिष पाटील. आज माझ्या वार्ड क्रमांक 1 मोरेवाडीमध्ये जी आम्ही विकास कामं केली आणि जी काही थोड्याफार समस्या आहेत तर त्या संदर्भात आम्ही हा व्हिडिओ तयार करतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो विषय आहे तर तो विषय बरोबर हद्दवड व्हायला पाहिजे की नको आणि त्याला काय पर्याय आपण काढू शकतो ह्या संदर्भात संपूर्ण दाखवणारा हा व्हिडिओ आम्ही तयार करतोय. तर आपण आता तो बघूया भागात. आता पहिल्यांदा आपण जिथून माझा वार्ड चालवतोय, वार्ड क्रमांक 1, तर त्या ठिकाणी जायचं आहे. आता माझा वार्ड जो आहे तो या इथून चालू होतोय, वार्ड क्रमांक 1. आणि ह्या वार्ड क्रमांक 1साठी आम्ही 3 सदस्य आणि सरपंच साहेब तसंच ग्रामपंचायतचा संपूर्ण स्टाफ या ठिकाणी लक्ष देतोय. विठुराय दादांच्या प्रयत्नातून हा जो रस्ता केलेला आहे, आता रिसेंट आम्ही हा रोड या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे. हे तुम्ही बघू शकताय. हे संपूर्ण शांत आणि मस्त असा परिसर आहे आमचा. आता बघितलं असेल तुम्ही, हा देखील चौक आहे, अंतर्गत रस्ता आहे. हे रस्ता देखील तुम्ही बघा, एकदम क्लीन अँड नीट आहे. आता या ठिकाणी आपण आलोय, इथं आपलं हनुमान मंदिर आहे आणि या हनुमान मंदिराची जी टेकडी आहे ज्याला हनुमान टेकडी म्हणतात त्यातूनच आपलं गावाला पाणी पुरवठा होतं आहे. मोरेवाडी गाव आणि उपनगरामध्ये या ठिकाणी पाणी पुरवठा होतं आहे. ते पण मी आता तुम्हाला दाखवतो. आणि जसं तुम्हाला म्हटलं त्या ठिकाणावरून आपलं पाणी पुरवठा होतं ते पण आपण तुम्हाला ठिकाण दाखवतो. ही जी आता टाकी तुम्ही बघताय ही माननीय बंटी पाटील साहेब आणि माननीय आमदार ऋतुराज दादा यांच्या फंडातून हे झालेले आहे. टोटल बंटी पाटील साहेबांनी यासाठी विशेष वेगळा फंड 1 कोटी रुपये दिलेला आहे आणि त्यातून ही टाकी झालेली आहे ती या ठिकाणी 3 लाख लिटरची. आणि अशीच एक दुसरी टाकी आपल्या गणेश टेकडी त्या ठिकाणी 3 लाख लिटरची टाकी झालेली आहे. तर आणि सांगायची बाब म्हणजे आणखीन या ठिकाणी MGP कडून आणखीन एक 3 लाख लिटरची टाकी या ठिकाणी होती. आणि तुम्ही पाठीमागे बघताय ही एक 10 वर्षापूर्वी बंटी पाटील साहेबांच्या फंडातून ही देखील टाकी झालेली आहे. हे असं मिळून आमचं इथलं आणि जुनी टाकी असं सगळं मिळून ह्या ठिकाणी जवळजवळ स्टोरेज 8 लाख लिटरचा आहे. आणि त्याचा पाणी पुरवठा गावासाठी आणि काही उपनगरासाठी या ठिकाणी होतोय. इतकं आम्ही सक्षम ह्या ठिकाणी आहे ग्रामपंचायत असून देखील. आता बघा, हा सोसायटीचा भाग इथं संपलेला आहे. हे समोरवरची चित्रनगरीचे कंपाऊंड दिसतंय आणि हा देखील रस्ता आत्ताच नवीन झालेला आहे. आणि ह्याच्या साईडला तुम्हाला एक दगड दिसतोय बघा, हा गॅस लाईनचा दगड आहे. या ठिकाणी गॅस लाईन पडली, पाईपलाईन पडलेली आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि हा रोड देखील तुम्ही बघा, अगदी शेवटचं टोक आहे आमचं मोरेवाडीचं शेवटचं टोक आहे. हे बघितलं का, शेवटचं टोक आहे. इथे देखील हा रस्ता झालेला आहे. आणि समोर जे आता चालू आहे खोदकाम दिसते तुम्हाला, हे ह्या जलजीवन मिशनच्या अंतर्गत टाकलेल्या पाईप्स आहेत. आणि हे इकडच्या बाजूला देखील पाईप दिसतात, ह्या देखील पाईप, म्हणजे हे काम चालू आहे. हे सगळं काम चालू आहे आता इथं तुम्ही बघितलं तर दिसतं. म्हणजे किती मोठे व्यासाची पाईप आहे ह्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या. हा संपूर्ण हा भारतीनगर वगैरे परिसर आहे. तर ह्या संपूर्ण भारतीनगर परिसर किंवा संपूर्ण मोरेवाडीसाठी हे याच्यातून पाण्याचा सप्लाय होणार आहे. काही दिवसात पाण्याचा देखील प्रश्न कायमचा निघून जाणार आहे. आता आपण इथं करवी निवासिनीमध्ये आलेलो आहे. आता तुम्ही बघत असाल या ठिकाणी ही देखील ही पाईप टाकायचं काम चालू आहे. ही खुदाई आहे, ही खुदाई केलेली आहे. इथून पाण्याची पाईप जाणार आहे. आता हे तुम्ही बघत असाल, हे आता परवा गटरचं देखील काम या ठिकाणी केलेलं आहे ग्रामपंचायतच्या फंडातून वगैरे. हे गटरीचं देखील काम केलेलं आहे. हे जे काम आहे हे आम्ही 3 सदस्यांच्या प्रयत्नातून झालेलं काम आहे. सांगायचा उद्देश इतकाच आहे की आम्ही जरी ग्रामपंचायत सदस्य असलो तर लोकांच्यासाठी जीव तोडून या ठिकाणी काम करत असतोय. आजकाल रस्ता हा पूर्णपणे डांबरी होता पूर्वी, परंतु गॅस लाईन आणि पाण्याच्या पाईपची खुदाई झाली त्यामुळे हा रस्ता उकरला गेला. आणि त्यामुळं माननीय आमदार ऋतुराज दादाच्या फंडातून हे मुर्मीकरण या ठिकाणी केलं आणि खडीकरण झालेलं आहे. आणि लवकरच हा देखील डांबरी आता होईल. तर मग मला तुम्ही सांगा, आता तुम्हाला मी कोपरा दाखवला तर ह्या सगळ्या कोपऱ्यामध्ये तुम्ही बघितला
तुम्हाला जास्त अशी घाणेरड किंवा दुर्गंधी किंवा काय असं काही दिसलं का? अजिबात दिसणार नाही. आणि हेच मला तुम्ही शहरातलं चित्र दाखवा, त्याच्याबरोबर उलट आहे. त्याच्याबरोबर उलट आहे. मग मला सांगा, ह्या पहिला सोयी करायला पाहिजेत ना, आणि त्यानंतर मग हद्दवाढीचा प्रश्न मुद्दा पुढे घेतोच तुमच्याबरोबर. या ठिकाणी आता आपण भारतीनगर हा भाग आहे, भारतीनगर त्या कॉलनीमध्ये इथं आलो आहे. तर इथं जर बघितलं तर तुम्ही ह्या ठिकाणी पण तुम्हाला डेव्हलपमेंट चालू आहे असं दिसतंय. हे देखील पाईपलाईनचं काम या ठिकाणी झालेलं आहे, हे तुम्ही बघताय. ठीक आहे, हे देखील पाईपलाईनचं काम झालेलं आहे. हे या मंडळाची जागा आहे. हे माननीय बंटी पाटील साहेब तसंच आम्ही स्वतः काही निधी या ठिकाणी देऊन आणि लोक वर्गणीतून हे या ठिकाणी मंडळची स्थापना केली, म्हणजे छोटे मोठे कार्यक्रम करण्यासाठी. हे आमच्या रोहनचं दुकान आहे या ठिकाणी. रोहन बघा की हे रोहन या ठिकाणी कायम आपलं इथं शॉप आहे. रोहन आपल्या इथं आता भागात जे काही खरं असेल ते सांगायचं, जे फॅक्ट आहे ती. अडचण आता काय काय आहेत आपल्या इथं? पाण्याची अडचण आहे. पाण्याची अडचण आहे. मग तो पाण्याचं आणि त्याशिवाय दुसरा आणि काय तर मेजर रस्त्याचं रस्ता म्हणजे आत्ता उकरलेलं आहे, म्हणजे आपला गॅस लाईन आणि पाण्यासाठी उकरले. त्याच्या अगोदर रस्ते कसे होते? चांगले होते, बऱ्यापैकी होते. चांगले होते. हां, शहरासारखी तर अवस्था नव्हती ना आपली? नाही, असं जे फॅक्ट सांग, शहरासारखी तर अवस्था नव्हती ना? चांगली बऱ्यापैकी होती. होतं चांगलं. तुम्ही आता बघितलं जसं रोहननं सांगितलं की पूर्वी सगळं चांगलं होतं, पण हे खुदाई केल्या कारण थोडंसं ना, ज्यावेळी पाईपलाईन किंवा गॅस लाईन ज्यावेळी टाकतोय तर त्यावेळी ह्या गोष्टी चालायच्या. आणि ह्याचा ते रिस्टोरिंगचं पण काम चालू आहे, हे पण मी तुम्हाला दाखवतो. आता हे जे दिसतंय ह्या साईडला हा जरासं दाखवते. ती गटर देखील आता मी मंजूर केली आहे. 2 दिवसाचे हे काम चालू होते. ते जे पाणी मारायला तिथून इथंपर्यंत, म्हणजे थोडक्यात सांगायचे उद्देश काय की आता 1-2 म्हणजे सगळं झालेलं आहे. जे वर्क ऑर्डर झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, कॉन्ट्रॅक्टर नेमकं सगळ्या गोष्टी झाल्यात. आता 2 ते 3 दिवसाचे काम चालू होते. घे आता बघितलं तुम्ही, हे माझ्या वॉर्डाचं तसं बघायला गेलं तर अजून तिकडं अष्टविनायक पार्क तिकडे जर कॅमेराकडे, तो अष्टविनायक पार्क सगळा दिसतोय. हा इथं मध्ये ओढा आहे या ठिकाणी, त्यामुळे थोडंसं आपल्याला ॲक्सेस त्या बाजूने जातो आहे. तो देखील मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. तर सांगायचा उद्देश काय आहे, हे डेव्हलपमेंट या ठिकाणी चालू आहे, म्हणजे वस्ती वाढायला लागली ते देखील बघता. आता काहीतरी नवीन लेआउट वगैरे झालं या ठिकाणी, ते पण बघताय. तर एवढं सगळं असताना तुम्हाला इथं कुठं असं घाणीचं साम्राज्य आणि हे असं काही दिसलं का? रस्त्याच्या कडेला ढेक पडला घाणीचं असं काही दिसलं का? काही नाही. म्हणजेच आम्हाला तुम्हाला हे दाखवायचा प्रयत्न करायला आहे की आम्ही ग्रामपंचायत सक्षम आहोत आणि हे हद्दवाढीत झाल्यानंतर तुम्ही आम्हाला काय वेगळ्या सुविधा देणार आहात? हां, किंवा काय म्हणजे महानगरपालिकेची हद्दवाढ केल्यानंतर असं कुठल्या गोष्टी होणार आहेत? तर प्राधिकरण जे तुम्ही केलेलं आहे ते तुम्ही, आमची विनंती आहे आपल्याला की तुम्ही प्राधिकरणाला सक्षम करा. प्राधिकरणाला सक्षम करा, आणखीन गावासाठी निधी उपलब्ध द्या करा, आणि त्यानंतर मग बघू ना पुढच्या पुढं. एवढं सांगतो. अजून तुम्हाला काय दाखवतो गोष्टी. चला या पुढं. आता आपण इथं आलोय की आमचा भारतीनगर दत्त मंदिर परिसर आहे, त्या ठिकाणी आलो आपण. आता तुम्हाला दाखवायचं झालं तर हा देखील रस्ता बघा. हा पूर्वीपर्यंत इथंपर्यंत डांबरी रस्ता केला होता, आता आपण तो देखील दाखवतो. त्यापुढे आम्ही सिमेंटचा रस्ता केलेला आहे. तर तुम्ही बघितला असाल तर हा देखील तोपर्यंत तिथं डांबरी रस्ता होता, इथून हा सिमेंटचा रोड केला आहे. आणि काही डेव्हलपमेंट आम्हाला करायची आहे, त्याच्यातला हा एक भाग आहे की आत्ताच इथं घर तयार झालेलं आहे, आत्ताच ही कॉलनी झाली. त्या ठिकाणी आम्हाला हा देखील लवकरच डेव्हलपमेंट करायची. या ठिकाणी रस्ता करायचा आहे. त्या गटरीचा भाग एक थोडासा राहिलेला आहे. एक सर्वसाधारण हे जे काही कॉलनीची तयार झाली ही ठराविक दिवस, म्हणजे जास्त वर्ष झालं नाही, मला वाटतं एक 5 ते 6 वर्षामध्येच हे सगळे तयार झालेलं आहे. आणि आम्ही आता ते लवकरात लवकर ते देखील, म्हणजे गटर्स वगैरे जे आहेत ते करून घेतोय. त्यांना इथं स्ट्रीट लाईट देखील आम्ही करून दिली. त्याशिवाय पाण्याचं जे नवीन पाईपलाईन आहे ते देखील काम ह्या ठिकाणी झालेलं आहे. गॅस लाईन झालेलं आहे, पाईपलाईन देखील पडलेलं आहे. हे तुम्हाला दिसतंय. हे तुम्हाला पुढे आणि दाखवतो. हा रस्ता बघा पूर्णपणे हा कॉन्क्रीटचा आहे.
कॉन्क्रीट रोड ह्या ठिकाणी केलं. हे आमचे अग्रवाल भैया या लागल्यात. आम्ही इथं कोणालाही म्हणजे बोलवलेलं नाही किंवा काही नाही. डायरेक्टली समोर आले तर समोर देखील तुम्ही भैयांच्यावर बोलू शकताय. हा भैया काय नाही आपले जरासं हातवाडीत वगैरे चालू आहे ना. मग म्हटलं आपण स्वतः आशिष पाटील आले ये की आपण म्हणजे आपण सक्षम आहे का नाही हे बघायला हवं. म्हणजे आहे की हातवाड सक्षम आहे झाले म्हणजे पाण्यात आता पाण्याची लाईन आताच पडली ना इथे. पडले पाणी लाईन झाली, लाईट स्ट्रीट लाईट झाले कचरा उचलला गाडी येते. येते हा येते कचऱ्याचं काय अडचण नाही काय अडचण नाही. बरं मग पाण्याचा फक्त आपल्याला अडचण आहे. पाण्याचा आहे नवीन पाईपलाईन टाकली. आता नवीन पाईपलाईन टाकते फक्त पाण्याचा प्रॉब्लेम हा हे जेन्युन आहे. म्हणजे पाण्यात बरोबर आहे ना. काय म्हणजे इथं कुठे म्हणजे काही म्हणजे आम्ही पूर्वी येऊन सांगून वगैरे काय गेलो ना. समोरून आता आले म्हणलं तुमच्या समोर बोलावं. आणि आपल्याला आता इथं करायला लागणार गटरच करायला रस्ता झाला. रस्ता झालाय आणि काय काय झालेलं इथं. लाईटचं झालं 4 वाईट टाकल्या 3 महत्वाची. हा बस रस्ता आहे आणि गटर मेन महत्वाचं. रस्ता झालाय गटर आणि राहिले. थोडं जे राहिलेला रस्ता हा म्हणजे आतला अंतर माझ्या घरापर्यंत हा, जे तुमच्या- राहिलेला 100 फूट. आता एक मोठा रस्ता झाला ना तो. नाही ते माझ्या घरात पुढे झालं नाही ना. मग तो आता रस्ता जो झालेला आहे वरती गेला. नाही ते वर गेला माझ्या घराच्या पुढे गेला साहेब. मग आता तो पण बघूया की आपण. ते 100 फूटच राहिला माझा कदमाचा. तुम्ही राहायला कधीपासून आला इथं. मी 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले म्हणजे सरसरी कॉलनी किती वर्षापासून असेल. हाय 20 वर्ष. साहेब जुने नाही मला वाटतं कॉलनी आपली 5-7 वर्ष 7-8 वर्ष 7-8 वर्षापासून झाली. 7-8 वर्षात सुविधा झाली का तेवढ्या. मग आता मला सांगा आपण महानगरपालिकेतच जायला पाहिजे असा काय विषय आहे. डेव्हलप झालेला आहे. बरं महानगरपालिकेत गेल्यानंतर असं आपल्याला काय वेगळं मिळणार आहे. फाला वाढणार लाईट बिल वाढणार सगळे वाढणार. काय काय वाढणार सांगा बोला की. फाला वाढणार लाईट बिल वाढणार सगळे खर्च वाढते. खर्च वाढणारच आहे. वाढणार. हा म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच आहे की आम्ही तिथं जाऊन काय मिळणार आहे. डेव्हलपमेंट आहे सगळ्या गोष्टी आहेत. फाळा वाढणार लाईट बिल वाढणार. त्याच्या आमचं असं म्हणणं आहे बघा मी बोलतो प्राधिकरण यांनी सक्षम करायला पाहिजे. प्राधिकरण जे आहे त्याला सक्षम करू द्या त्याला फंड देऊ द्यात. आमचा भाग पण गाव पण डेव्हलप. आणि आम्हाला मोरेवाडीत गेले की सगळे काम होतात. हा झाले हा मुद्दा आहे. हा. तुम्हाला कुठे लाईनला थांबायला नाही लागतं. नाही कुठेही थांबा अर्ज कुठे करायला लागलं लागतं? जे का सांगितलं काम होते आता बरोबर. ही गणेश पण इथं आहे. आलं गणेश काय काम करतात आपले कुठले. नाही काय इथं करत नाहीत. म्हणजे तुम्हाला एखादा दाखला पाहिजे आहे नाही काय करत. म्हणजे कुठे तुम्हाला अर्ज बिल करायला लागतोय का. नाही काय करावं लागेल. हा नाही नाही ना अजिबात. नाही एका फोनवरती काम होते. हो एका फोनवर मग हे जर महानगरपालिकेत गेले काय होईल. लवकर मिळणार नाही. महानगरपालिकेत जायला लागणार तुम्हाला. हो, जायला लागणार लवकर मिळणार नाही. हा वेळेत कामं होणार नाहीत. फालं बिल वाढणार लाईट बिल वाढणार सगळे सुविधा लवकर होणार नाही. बरं आता मला सांगा ते म्हणतात की आम्ही हद्दवाढ झाली की तुम्हाला आम्ही असं करू तसं करू शहराचा विकास होऊ दे हे झालं नाही वगैरे वगैरे बरंच काय काय त्यांची मुद्दे ते मांडवले. त्यात काय आपल्याला आपला बेनिफिट काय असं वाटतं तुम्हाला. काही नाही त्यात आपल्याला आपला लॉसच आहे. होय आता आपला बेनिफिट काहीच नाही. आम्ही ग्रामीण मध्ये चांगलं आहे मस्त आहे. ग्रामीण म्हणजे ओके ओके सगळी काम होते काही नाही कुठे फिरायला लागत नाही. मोरेवाडीत गेले काम आता कामं बऱ्यापैकी झालेलेच आहेत कामं ग्रामपंचायतमध्ये. बरं आता मला सांगा आपण तुम्ही आता राजनगरमध्ये पण तुम्ही जाता येत आहे किंवा राजनापुरी जाताय तरी तिथं अजून गटर 20-20 वर्ष झाले जाऊन गटर नाही. गटर नाही आहे. रस्त्याची अवस्था काय आहे. एकदम बेकार आहे रस्त्याची अवस्था. रस्ते देखील वाट लागल्या गटर नाहीत स्वतः सांगतात. मानवमा कसं वाटते तुम्हाला. आता इथं आमचं कुठलंच काम राहिलेलं नाही. सगळी कामं लाईट पाणी रस्ते सगळे झालेले आहे. काय राहिले नाही. बरं इथं आम्ही किती ग्रामपंचायत असली तर आपण किती 3 सदस्य या ठिकाणी आम्ही काम करतो. सदस्य काम हा बरोबर. मला वाटतं सर्वसाधारण आपलं इथं मतदान किती असेल एक 1300च्या दरम्यान आहे. 1300च्या दरम्यान 1300 मतदान आहे. 1300 मतदान आमच्या एका वॉर्डामध्ये काम करायला माणसं आम्ही 3 सदस्य आहे. सदस्य त्याशिवाय सरपंच देखील असतोय. म्हणजे 4 लोक या ठिकाणी जातीन लक्ष घालतोय. आणि 25,000 किंवा 20,000 लोकवस्तीसाठी नगरसेवक किती येतील जास्तीत आता नवीन ह्याच्याप्रमाणे 3 हा म्हणजे 1200 साठी 3 आणि 25-30,000 साठी पण 3. फरक आहे लक्षात घ्यायचं. अजून तुम्हाला दाखवतो रस्ता कुठं पर्यंत झालाय हे देखील दाखवतो तुम्हाला. चला ठीक आहे पुढे दाखवणार. जाऊ. 20 वर्ष झाले चॅनेल केलेलं नाही अजून राजेनगर. म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे 20 वर्ष झालं रायनगरमध्ये राहतो तो चॅनल गटर अजून झालेला नाही. घर आहे राजनगरमध्ये अजून सुद्धा काही सुविधा नाही राजनगरमध्ये. तुम्ही एक मिनिट पहिला राहायला कुठं होता. रायनगर शहरात घर आहे त्यांचं तिथे. घर आहे ना. मग शहरात इकडे लोक आहेत. आपल्या इथे किती लोक शहरात आले इथे तरी. तरी 30% आलेले. 30% आलेले आहेत. शिंदे निवादा राजनगरी लोक इथे राहायला आलेले आहेत. इथे काही सुविधा नाही. 30% लोक इकडे आले का आले सगळे. इथे काही सुविधा पाणी नाही वगैरे मिळत नाही काय नाही सोयी नाही नाही. त्यासाठी
म्हणजे सोयी मिळत नाहीत म्हणून इकडे लोक आलीत आणि आता हे मध्ये हद्दवाढ करा आणि ह्याची परत शहरात घ्या आणि काय करा परत बट्ट्याबोळ. आता तुम्ही बघताय हा देखील आता नवीन हे सगळे प्लॉटिंग बिटिंग चालू आहे म्हणजे आता डेव्हलपमेंट चालू आहे हे यातून सांगायचं आहे. आता ते तिकडे बघा हे संपूर्ण बंगले वगैरे वाले हा म्हाडा कॉलनी 67 आणि आपलं अष्टविनायक पार्क हा परिसर आहे आणि संपूर्ण माझ्या वार्डातला आहे. मी माझ्या फक्त एका वार्डात तुम्हाला दाखवलंय. पूर्ण मोरेवाडीचं डेव्हलपमेंट वेगळीच आहे. तर आता या आमच्या आता इथं युवराज कदम साहेबांचं आमचं घर आहे. आता त्यांच्यात लग्नाचा देखील कार्यक्रम आहे. मुलगीचा साखरपुडा आहे नाही का? साखरपुडा आहे. आमचं युवराज आहे इथं बसल्यात. फोन उचलत नाही म्हणजे ह्यात होतो बाकी कार्यक्रम आता यावरून जायचा नाही येतो. तसं यावरून जायचं. नाही जातो की थांबा 2 मिनिटं व्हिडिओ करून येतो. फक्त मला सांगा बाकीचं तुम्ही इथं राहायला आल्यापासून सगळं ओके चालू आहे. तुमच्या माध्यमातून ओके चालू आहे, दुसरीच्या माध्यमातून नाही. बरं ठीक आहे जे काय असेल ते पण ओके चालू आहे ना. ओके चालू आहे. अगोदर आपलं घर कुठं रायनगरमध्ये होतं रायनमध्ये. शहरात नाही. शहरात बरं का आपल्या इथं बरं? तर तुमच्यापाशी आल्यापासून आम्हाला सुख सुविधा सगळ्या मिळाल्या. शहरात काय शहरात नव्हत्या. हा, सांगायचा उद्देश एवढाच आहे. हातदवाड करायला लागलाय पण शहरात माणसं आमची इथं राहायला लागत हा. मोरेवाडीत. का तिथं सुख सुविधा मिळत नाही म्हणून आम्ही आलो. तुम्ही व्हिडिओ करला असा बी न्यूजला आहे ना न्यूजला आहे बरोबर झालाय ते विषय. हा काय अडचण नाही हेच तुम्हाला सांगायचं आहे. तर असं लोकांचं देखील म्हणणं आहे आपण जाऊया पुढे येतो दोन दाखवून मी पण येतो की. येत आहे आणि कार्यक्रम चालू आहे ना आपला. असू दे. नको नको ऐका 5 मिनिट थांबता. नाही नको नको ऐका याच्या पुढे तर तुम्हाला सांगतो. हा देखील रस्ता माननीय आमदार ऋतुराज दादांच्या ह्याच्यातून हा रस्ता झाला इथून म्हाडापर्यंत हा असा पूर्ण गेलेला आहे. पूर्ण थांबव हा असं पूर्ण गेलेला आहे. याचा देखील वॉकथ्रू तुम्हाला दाखवतो. हा आता जस्ट नवीन हा ब्रिज बांधलाय. वरनं सगळं वरचं जे पाणी जे होतं संपूर्ण ह्या टेकडावर हे सगळं पाणी ह्यातून पूर्वी येत होतं. तर त्यासाठी इथं लोकवस्ती वाढायला लागल्या, डेव्हलपमेंट व्हायला लागल्या. त्या अनुषंगानं इथं क्विक अशा प्रकारचं जवळजवळ 60 लाख रुपये फंड लावून हा रस्ता तसं ते पूल या ठिकाणी मंजूर केला माननीय ऋतुराज दादा त्यांच्या किती 60 लाखाचा ही डेव्हलपमेंट आहे. 15 दिवसात झाला. हा पूल झाला हे चांगला झाला का काय झालं? चांगला झाला. कनेक्टिव्हिटी काय काय झाली सांगा. चित्रनगरी जायला म्हाडा कॉलनी जाण्यासाठी हा आणि पूर्वी कसं होतं तुम्हाला जायला झालं तर काय पूर्वी जाताही येत नव्हतं इथं. लांब जायला लागतं. एमआयडीसीच कामाला जाणाऱ्या लोकांना असं फिरून जावं लागत होतं. हा. आता शॉर्टकट 5-2 मिनिटाच्या अंतरावर हायवेला पोहोचतंय. हायवेला पोहोचते. म्हणजे हा रस्ता झाला चांगला झाला. फायदा झाला असतो. म्हणजे फक्त लोकांच्या हिताची कामं या ठिकाणी होत्यात हेच तुम्हाला सांगायचं आहे. पाईपलाईन नवीन जे झाली आहे या ते पुढे. माझे घरापर्यंत आणली आहे नवीन. म्हणजे भैया शेवटचं घर तुमचं आहे माझं ते शेवटचं म्हणजे अख्ख्या मोरेवाडीचं शेवटचं घर इथं इथलं हे भारतीनगरचं भारतीनगरचं भैयाचं शेवटचं घर. शेवटचं घर इथेपर्यंत पाण्याची पाईपलाईन मोठी टाकली आहे. आणि काय डेव्हलपमेंट पाहिजे. जो रस्ता आहे ते माननीय ऋतुराज दादांच्या आणि बंटी साहेबांच्या फंडातून हा मंजूर झाला आणि हा साकव तसंच हा रस्ता देखील झालेला आहे. हे म्हाडा 67 आहे. या 67 म्हाडामध्ये हा रस्ता संपूर्ण पुढेपर्यंत गेला. हे जर तुम्ही काम बघितलं तर अगदी म्हणजे मोरेवाडीच्या शेवटच्या टोकापर्यंत शेवटच्या हद्दीपर्यंत हा देखील रस्ता या ठिकाणी माननीय बंटी पाटील साहेब आणि माननीय ऋतुराज दादांच्या फंडातून हा झालेला आहे. आता तुम्हाला मी आमच्या संपूर्ण गावातला जो कचरा गोळा होतोय तर ते कचरा आम्ही ह्या ठिकाणी डंप करतो ती देखील जागा तुम्हाला दाखवतो मी. संपूर्ण आमच्या मोरेवाडीचा जो कचरा आहे हा या ठिकाणी डंप केला जातो ग्रामपंचायत मार्फत. सकाळ सकाळी ट्रॅक्टर येतं घंटागाडी ती घंटागाडी सगळा कचरा गोळा करते ते नेऊन ह्या ठिकाणी डंप करते. आणि ही भारतीय विद्यापीठ. त्यानंतर ही जागा आमच्या मोरेवाडीच्या ह्याच्यातली जी गायरान होतं ती गायरानमधली जागा दिली तर ह्या ठिकाणी RTOचं पासिंगचं वगैरे काम चालतं ते RTOला दिलेलं जागा आहे. तर सांगायचं येतो एवढाच आहे. ह्या ठिकाणी आता थोडं दम लागला मला वरती चढलं. तिथं आता आम्ही नवीन घनकचरा व्यवस्थापनासाठी एक 3 ते 4 दिवसात काम ह्या ठिकाणी सुरू होतं. तर तिथं विघटीकरण 2 साईडला करणे ओला कचरा आणि ओला कचरा बाजूला करून त्याचं म्हणजे विघटीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ह्या ठिकाणी आता काम 4 दिवसात चालू होईल इथं. तर सगळं संपूर्ण त्याचं टेंडर निघालं आहे. सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. कॉन्ट्रॅक्टर अलॉट केलेत
सगळं आणि काम चालू होईल. सांगायचा उद्देश एवढा आहे, सर्व सोयीनियुक्त आम्ही आमची ग्रामपंचायत आहे. आपल्याला सांगितलं होतं की हा रोड काढणार आहे, तर तो जी माझी गाडी लावलेली आहे त्या गाडीच्या इथून वरनं जो रस्ता येतोय तो हा असाच कनेक्ट करणार होता इकडं, असाच वरनं येणार आणि हा रस्ता पुढं ती बेगर वसाहतीच्या तिथून मेन रस्त्याला कनेक्ट करणार आहे. म्हणजे याच्यापासून होणारा फायदा काय सांगतो तुम्हाला. तिथून एक रोड असा आपण तुम्हाला दाखवणार नाही मी, तिथे एक खडा असाच चढ आहे आणि तो डायरेक्ट अटॅच होतोय असं रस्त्याला. मग त्यामुळे त्याला कुठं टर्न मारायला जागा नाही किंवा आणि त्याचं ॲक्सिडेंट वगैरे होतात. खडा चढ असल्या कारण गाड्यावर जात नाहीत आणि महिलांना वगैरे गाडी चालवताना त्रास होतोय किंवा बरेच अपघात वगैरे घडतात. तर त्याला पर्याय म्हणून हा आम्ही नियोजित रोड केलेला आहे आणि याला ग्रामपंचायतीनं मंजुरी देखील दिलेली आहे, ठराव दिलेला आहे आणि ते लवकरच काम आमचं चालू होईल. आता आपण आहे या अष्टविनायक पार्क या ठिकाणी, हे माझ्या वार्डाचं शेवटचं टोक मांडत चालेल. तर त्या ठिकाणी पण सांगतो आपल्याला माननीय बंटीसाहेब आणि माननीय ऋतुराजदादा आमदार यांच्या माध्यमातून हा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड इथून खालीपर्यंत हा त्यांच्या फंडातून झाला. ते पण दाखवून दिलं. जवळजवळ अंदाजे 10 लाख रुपये. हां, तुम्हाला तुमची इच्छा आहे हातदोड झाली की शहरात जाऊया आणि काही त्यातनं काही मिळणार आहे आपल्याला? नाही ना. तुम्हाला घर भाडं वाढलं चालेल काय? वाढलेलं काय म्हणजे महागाई वाढणार. बरोबर. आता आपल्या इथं फक्त प्रॉब्लेम कुठला आहे जास्त करून? पाणी 100% पाण्याचा प्रॉब्लेम आहे. हो आणि ते आता पाईपलाईन झाली इथं, तिकडं नाही. हिची काळी पाईपलाईन काय पण हा झालं. ती झाली ना? हो झालं. हा, काळी पाईपलाईन पण झाली. म्हणजे आता जलजीवनमधनं ते देखील पाण्याचा प्रश्न हो सुटणार आहे. त्यानंतर कुठला अडचण येतं? आता काय अडचण नाही. रस्ते बी झाले, केलासा रस्ते पण चांगले झाले. बंटी साहेबांच्या आणि पाणी आमदारांच्या मार्फत झालेत रस्ते. आमच्या ग्रामपंचायत मोरेवाडीच्या इलेक्शनमध्ये जे सदस्य म्हणून उभारले होते आणि काही किरकोळ मतामध्ये त्यांचं थोडंसं हे झालं, माझ्या पॅनलमध्येच उभारले होते. तर त्यांच्या देखील आपण एक बाईट घेऊया. मला सांग कसे आता हातवाड जे व्हायला लागले, हातवाड होणार म्हणतात, मला काय आपला काय फायदा हातवाडीचा? हां, हातवाडीचा काय फायदा? आपलं घरपाळा वाढला चालतोय का? हां, बरं. आता आपल्या इथं सुविधा काय काय? तुम्हाला फक्त प्रॉब्लेम कुठला आहे आपल्याला इथं? पाण्याचा प्रॉब्लेम. पाण्याचा प्रॉब्लेम. बाकी कुठला प्रॉब्लेम आहे? रस्ता झाला, गटरी झाल्या, लाईट आहे रस्त्यावर, घंटागाडी इथे इथे. बरं, आता पाण्याचं टाक्या आपल्या इथं व्हायला लागल्या. पाईपलाईन, काळी पाईपलाईन पडली का जलजीवन मधनं? अजून चालू झालं म्हणजे अजून बाकीचं काम अपुर आहे. मग ते झालं सुटलं असं वाटतंय प्रश्न पाण्याचा? नाही वाटत ते नव्हे, पाणी आता नवीन पाईपलाईन टाकली त्याच्यातून आपल्याला येईल की पाणी. आता थोडा अडचण आहे. आता आहे प्रॉब्लेम आहे. सांगायचं तू एवढंच आहे, पाण्याचंच आम्हाला थोडी अडचण आहे. ती जलजीवन मिशनमधनं ते काम होणार आहे, म्हणजे चालू आहे. सगळी पाईपलाईन पडल्या, सगळे झाले, टाके बांधलेले. तर त्यात देखील हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अशी नागरिकांची अपेक्षा आहे. तुला काय सांगायचं म्हणजे हातवाढ जर व्हायला लागल्या तर प्राधिकरण केलं ह्याचं नवीन हातवाढ मागच्या वेळी ती झाली, ते प्राधिकरण सक्षम करायला पाहिजे. मग आपला पण विकास होईल असं वाटतंय. होईल नाही होईल काय म्हणजे थोडंसं साशंकता आहे. असं आहे की प्राधिकरण सक्षम झालं तर ऑटोमॅटिकली गावाला एक चांगलं बळ मिळतंय, गाव डेव्हलप होतील आणि त्यानंतर तुम्ही पुढचा विचार केला तर काही हरकत नाही. पण पहिला आणि शहरात आता समस्या काय वाटतं तुला? कोल्हापुरात आपण गेलो, रस्ते कसे आहेत? नाही तिथे पण रस्ते खराबच आहेत. रस्ते खराब आहेत. कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे का नाही तिथे? आहे, हो. हा, दुर्गंधी साम्राज्य आहे. कुठे पण कचरा टाकतात सगळे, तिथे उलट जास्त आहे आपल्यापेक्षा. आपल्यापेक्षा जास्त आहे. हो. मग आपण हा इथं ओके वाटतं. आणि चांगलं आहे. त्यापेक्षा तरी आपल्या इथं चांगलं आहे. आपल्या इथं कचरा कुठे पण काय टाकत नाही. एकच घंटागाडी त्या वरती नेऊन टाकतात तेवढं हा. व्यवस्थित आणि तिकडे डेपो केला आपला. केला आहे तिथे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही सामान्य माणसांची देखील प्रतिक्रिया हीच आहे सगळ्यांच्या बाबतीत. ठीक आहे, आपण पुढे जाऊया, पुढून दाखवतो. आता हे जो तुम्ही समोर अनडेव्हलप दिसतोय तुम्हाला, रस्ता वगैरे काही नाही आणि आत्ताच घर व्हायला आले. तर पूर्वी काहीच नव्हतं, त्यामुळे इकडे काय थोडंसं दुर्लक्ष झालं. भविष्याच्या काळात त्या देखील पण रस्ते वगैरे होते. आता हा देखील वरून म्हाडा कॉलनीतून आपण आलो. हे देखील रस्ता पूर्वी झाला होता. या ठिकाणी पाईपलाईन वगैरे टाकली, त्यामुळे खुदाई केलेली आहे. तर हा देखील पुढं झाला. पूर्वी इथं पाईपलाईन टाकली तेव्हा खुदाई केली, त्याला परत सिमेंट कॉन्क्रीटचं हे करून हे क्लिअर केलेलं आहे. हे गल्ल्या वगैरे बघा, अतिशय शांत परिसर मस्त आहे.
आम्ही चाललो तर काय म्हणजे पूर्वत नाही मी किंवा नियोजनाचं नाही सहज काका बाहेरून भेटले तर काही 2 प्रश्न विचारतो फक्त वगैरे. काका मला आपण शहरात हद्दवाढीत जायला पाहिजे. काय प्रलंबित प्रश्न आहे काय राजकारण्यांच्या मनावरती. हां, राजकारणाच्या मनापेक्षा आपलं देखील मत पाहिजे. समजा आपण हद्दवाढीत गेलो तर आपल्याला बाकी महागाई पण वाढणार आहे. सगळं पाडणार. हां, आणि सोयी असे काय देखील असं वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. काय मित्र काय सांगितलं ना तिकडे सिटीमध्ये किती वेळ त्याप्रमाणे नाही. आता सिटीमध्ये काय आहे, रस्ते वगैरे आहेत का व्यवस्थित सिटीमध्ये? त्यापेक्षा आपल्या इथं आपण कसं आहे, बरं आहे चांगलं. कचरा वगैरे उचलायला गाडी बिडी येते. काय येते. फक्त आपला प्रॉब्लेम आहे तो पाण्याचा. हां पाणी हाच आहे ना का दुसरा नाही काय कुठे आणि रस्ते थोडे. रस्ते थोडेफार. तर आता हे जे आपले इथे रस्ते उकरले ते मला वाटते पाईपलाईन वगैरे टाकण्यात त्या प्राधिकरणाचे म्हणजे जल जीवन मिशनच्या अंतर्गत जे रस्ते उकरले तर त्याच अनुषंगाने थोडा आता ते देखील डेव्हलपमेंट होईल. जेवढे फास्ट होता येईल करता येईल तेवढी करणार आहे. जसं तुम्ही बघितलं असेल आपण बोलताना बऱ्याच नागरिकांनी सांगितलं पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तर या अनुषंगानं आम्ही थोडंसं एक गोष्ट आहे की इम्प्लिमेंट केली तर जुनं बोरिंग होतं आणि या बोरिंगला आम्ही ग्रामपंचायत मार्फत या ठिकाणी पंप आणि ही टाकी ही या ठिकाणी बसवले. 5,000 लिटरची टाकी आणि पंप या ठिकाणी टाकला आहे. आता ह्याला फक्त सप्लाय दिला की काम चालू होते सगळं रेडी आहे. तर ह्याला चांगलं पाणी म्हणजे जवळ 2-3 इंच तर पाणी म्हणजे सर्वसाधारण 2 गॅलनचा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्ट आउट होईल. हे अशी छोटी मोठी कामं देखील आम्ही ह्या ग्रामपंचायती मार्फत या ठिकाणी चालू आहे आणि आमच्या फंडातून मागा लागून हे काम केलं. सांगायचा उद्देश इतकाच आहे की सर्व सोयीयुक्त आणि सर्व ताकदीनिशी आम्ही पंचायत मोरेवाडी हे आम्ही आमच्या लोकांना सोयी देतोय. ह्याच्यापेक्षा वेगळं हद्दवाढ झाल्यानंतर काय मिळणार हा प्रश्न आहे. आम्ही काम कसं करायचं ह्याच्यावरती भर देऊन आम्ही काम करतोय. तर आम्हाला एकच सांगायचं आहे की ह्याच्यापेक्षा दुसरं तुम्ही शहरामध्ये आल्यानंतर काय देणार आहे, काय वेगळं आम्हाला मिळणार आहे. तर मग आम्ही सक्षम आहोत. आता मग तुम्हाला जे मी रस्त्याचा बघितला हा वार्डाचा ह्या माझ्या वार्डचा हा शेवटची माझी ही बॉर्डर आहे. हा रस्त्याच्या इकडची बाजू ही आमची बॉर्डर आहे. पलीकडं आमचे अमर मोरे ऋषिकेश वनमोरे आणि आमचे बापू लोहार यांचा हा वार्ड होतोय आणि माझा वार्ड ह्या ठिकाणी बॉर्डर संपते. आता बघा ही शेवटची गल्ली आहे. ही देखील माननीय ऋतुराज दादांच्या फंडातून शेतं देखील कॉन्क्रिटीकरण आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे कोपरानी कोपरा कानाकोपऱ्यात कामं झालेली आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. आता हा जो चढ आहे हा थोडासा डेंजरस आहे. तर ह्यासाठी आम्ही ते प्रोव्हिजन ग्रामपंचायतचा ठराव वगैरे घेतलेला आहे. मी श्रेयश कुर्बी या ठिकाणी पुढाकार घेऊन हा देखील केलेला आहे. आता हा जो रोड आहे हा कंदळगाव आणि हे असं होता अतिशय रहदारीचा रस्ता आहे. तर तोच फक्त आम्हाला तिकडून कव्हर करायचा आहे. म्हणजे ते झालं की इथलं बऱ्यापैकी म्हणजे काम आटपलं असं म्हणायला काय हरकत नाही. कामं कधी आटपत नाहीत परंतु बऱ्यापैकी चांगली कामं या ठिकाणी होतील झालेली आहेत आणि हे एवढं प्रलंबित आहे हे देखील होऊन जाईल. आता तुम्हाला दुसरं गणेश टेकडीची जी पाण्याचा विषय जे बोललो मी तुम्हाला माननीय बंटी पाटील साहेबांच्या आणि आमदार ऋतुराज दादांच्या फंडातून त्या ठिकाणी गणेश टेकडीची ते टाक्या पूर्ण झालेले आहेत. हे तर समोर बघत असत तिथं आपण आत जायला नको हे तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी ही इकडे जवळजवळ 8 लाख लिटरचे टाकीचं काम चालू आहे. ही जुनी टाकी आमची इथं आहे त्या ठिकाणी ते जुनी टाकी आहे. त्याच्याच बरोबर बाजूला दुसरी एक टाकी आहे त्याला लागून माननीय बंटी साहेबच्या फंडातून इथं 3 लाख लिटरची इथं देखील एक टाकी झाली म्हणजे 1 कोटी रुपयाचे मंजूर झाले होते. त्या मंजुरीतून इथं टाकी झाली आणि आता ही 8 लाख लिटरची जलजीवनच्या ह्याच्यातून टाकी होणार आहे. म्हणजे जवळजवळ आमच्या गावाला स्टोरेज कमीत कमी नाही म्हटलं तर 25 ते 28 लाखाचं स्टोरेज या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळं पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. जलजीवन मिशनच्या अंतर्गत ही कामं तेव्हा ही टाकी तुम्ही बघताय तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा तेव्हा ही काम चालू आहे टाकीचं या ठिकाणी. तरी जलजीवन मिशनच्या अंतर्गत ही कामं चालू आहेत. म्हणजे पाण्याचा प्रश्न देखील सुटतोय. जे लोकांचा तुम्ही बऱ्याच ह्याच्यात बघितलं तर लोकांच्या डोक्यात एकच विषय आहे की पाण्याचाच आम्हाला प्रॉब्लेम आहे. तर त्या अनुषंगाने झालं आता ही बॉर्डर आमची मोरेवाडी आणि इकडची बॉर्डर ही पाचगाव. ठीक आहे. तर असं गावात आमचं टोटल सिच्युएशन आहे. इकडचा गणपती हे गणपतीचा आशीर्वाद दोन्ही गावावरती आहे. पाचगाव आणि मोरेवाडी या दोन्ही गावातील नागरिकांना हा गणेशाचा आशीर्वाद आहे. तर त्यामुळं कुठल्या गोष्टीची कमतरता या ठिकाणी नाही आहे. आणि प्रश्न पुन्हा एकच आहे की असं हद्दवाढ झाल्यानंतर असं वेगळं काय देणार आहात तुम्ही हाच विषय आहे. तर ठीक आहे. आता आपण आपल्या गावात थोडंसं चाललोय मी
आपल्या इथून मोरेवाडी स्टार्ट होते. ते रस्ते देखील बघा तुम्ही, तुमच्या लक्षात येतील. हा बस रूट आहे. ह्याच्या बाजूने देखील पाईप टाकली होती की आता रिस्टोरिंग केलेलं आहे, उकरलं होतं हे देखील आता इथं रिस्टोरिंग झालेलं आहे. इथं ह्या बाजूला तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल चांगल्या पद्धतीने इथं रिस्टोरिंग केलेलं आहे हे संपूर्ण आतून. हा मेन रोड आहे. काही आतल्या गल्ल्या देखील तुम्हाला दाखवतो मी. हे बघा आतल्या गल्ल्या आहेत. हे आमच्या सुदर्शन पाटलांचा वार्ड येतोय. तुम्हाला मुद्दामून मी थोडंसं हे दाखवतोय. त्यावेळी सुदर्शन पाटलांचा हा वार्ड आहे. त्याचं देखील काम अतिशय जबरदस्त काम आहे त्या व्यक्तीचं. सगळ्यांच्या सदैव सगळ्या लोकांसाठी तत्परतेनं कामं करत असतात. हे देखील अंतर्गत रस्ते देखील बघा तुम्ही, सगळे व्यवस्थित आहेत. तुम्हाला कुठं असं दुर्गंधी दिसणार नाही, कुठं कचरा असं पडलेला हे दिसत नाही. तर हे बांधकाम चालू आहे ते थोडंफार इकडे तिकडे आहे, पण तुम्ही एकंदरीत बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल. या सगळीकडे पाईपलाईन टाकलेली आहे. या ठिकाणी गॅस लाईन झाली, पाईपलाईन झाली, या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि त्याचं रिस्टोरिंग देखील या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही बघा, मी मुद्दाम तुम्हाला आतल्या बाजूला आणलं नाही की उद्या असं म्हणायला नको की फक्त बाहेरचं दाखवलं नाही आतलं दाखवलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हे पाईप दिसते तुम्हाला हे रिस्टोरिंग केलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे, ह्या पद्धतीनं काम झालेलं आहे. इथं पाठीमागच्या रस्त्याला त्यांचा वार्ड संपला. आता इथून वार्ड माझा चालू होतोय पुन्हा. तर तुम्ही बघाल या ठिकाणी हे साकव देखील माननीय बंटी साहेबांच्या फंडातून झाले. या ठिकाणी बोर्ड देखील तुम्हाला दिसतोय. आणि समोर जर बघितलं हा रस्ता, हा देखील सिमेंट कॉन्क्रीटचा रोड या ठिकाणी झालेला आहे. हे जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी इतकं प्रचंड पाणी या माडा कॉलनीतल्या नागरिकांच्या घरात जात होतं या वाड्याचं. आणि हा पूल इथं एक केला आणि पुढच्या बाजूला केल्या कारणानं हे पाणी फ्लो आता जोरदार वाहून जातोय. त्यामुळं कुठल्याही कुणाच्याही घरात पाणी जात नाही, काही होत नाही आणि नागरिक अगदी आनंदाने आणि सुरक्षित या ठिकाणी राहतात. हा देखील रस्ता बघा, सिमेंट कॉन्क्रीटचा पूर्णपणे रोड आहे. हा पूर्ण रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा आहे. माझी कॉलनी तिरुपती पार्क हे आमच्या कॉलनीचं मंडळ हे मी स्वतः आणि आमच्या नागरिकांनी मिळून ह्या फंड या ठिकाणी दिला. कुठल्याही याचा 1 रुपया देखील या ठिकाणी नाही. कुठल्याही म्हणजे आमदार किंवा खासदार किंवा आणि कोणाचा 1 पैसा न घेता आमच्या कॉलनीतील नागरिकांनी आम्ही स्वतः प्रयत्न करून हे आमचं मंडळाचा हॉल आम्ही या ठिकाणी तयार केला. आता तसंच हे देखील रस्ते बघितलं तर तुम्ही पूर्ण झालं स्टार्ट. तर हे माझं घर आहे. इथं आपण इथूनच सकाळी चालू केलं होतं व्हिडिओ. त्या ठिकाणी चालू आहे. हे अंतर्गत रस्ते देखील बघितले देखील टाकाटाक रोड आहेत. इकडच्या बाजूला पाठीमाग बघा, तर पाठीमाग टाकले कॉलनीचे पाठीमागे बंद रस्ते बघा, सगळे टोटल रोड हे कॉन्क्रीटचे आहेत. समोरचा रस्ता देखील बघा तुम्ही, हा कॉन्क्रीटचा रोड आहे. हा रोड जरा तुम्ही बघितला तर तुम्हाला थोडासा खराब दिसतोय हा रस्ता. त्याचं कारण असं आहे की त्या साईडून गॅस लाईन पण गेले आणि पाईपलाईन पण गेलेले. तर त्या अनुषंगाने हा थोडा खराब आहे रस्ता. पण हा होऊन जाईल आता पुढच्या येत्या आमच्या ह्याच्यातून प्रयोजन आहे याचं. आणि काय इतका खराब नाही आहे जसे शहरातले रस्ते आहेत. एकदम बरं आहे, हा काय एवढा खराब नाही आहे. हा थोडासा आहे. इथं आमच्या अंगणवाडी आहे, तुम्हाला अंगणवाडी देखील दाखवतो. आम्ही ग्रामपंचायतच्या विविध फंडातून ग्रामपंचायत असू दे, जिल्हा परिषद असू दे किंवा आणि आमदार साहेबांच्या ह्याच्यातून असू दे, वेगवेगळ्या फंडातून हे देखील आम्ही या ठिकाणी अंगणवाडी सुशोभीकरण करून ते देखील या ठिकाणी केली. ही अंगणवाडी आहे. आता इथं एक तुम्हाला योगायोग म्हणून सांगतो. इथे एक महिलांचा दरवर्षी कार्यक्रम असतोय आणि तो देखील आज संध्याकाळी या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतनं त्यांना इथं स्वच्छता करून दिली. हा दर दाखव पुढे. या ठिकाणी स्वच्छता करून दिली. इथे ट्रॉली दिसते, ग्रामपंचायत कचरा टाकण्यासाठी ट्रॉली आहे. म्हणजे स्वच्छता करून ग्राउंड दिलेला आहे सगळं. म्हणजे हा महिलांसाठी इथे भागातल्या ज्या वनिता महिला मंडळ आहे, या वनिता महिला मंडळासाठी महिलाचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी देखील ग्रामपंचायत त्यांना पूर्णपणे सहकार्य करते. तर हे आपल्याला सांगायचं आहे. कुठल्याही बाबतीत आम्ही कमी आहे.
प्रत्येक गोष्टीचा मित्र आहे. त्यामुळं ठीक आहे. आता ही आमची मोरेवाडीचा आम्ही आता शहरामध्ये आम्ही एक 100 मीटरचा रस्ता ओलांडला की आम्ही शहरात जातोय. ते पण तुम्हाला दाखवतो शहरातलं अवस्था देखील. खाली की क्लास हां हे बघा ते इथं कचरा दाखव. इकडे इकडा रस्ता दाखवला. हा कचरा बघा. हे बघा आता एवढं तुम्हाला मी शूटिंग दाखवलं. हे बघा हां ही दलदल आहे. दलदल गटारीचं पाणी घाण सगळी. हे बघा हे आमच्या इथं हां आणि हा रस्ता बघा आणि दलदल बघा. साईडला घरं बघा किती साईडला घरं बघितलं तर तुम्ही तुमच्या लक्षात येईल. हां एवढे मोठे मोठे इथं फ्लॅट आहेत, अपार्टमेंट आहेत, लोक इथं राहत आहेत आणि त्यांच्या घराच्या समोर हे बघा. हे तुमच्या लक्षात घ्या. इकडं बघितलं हा ओपन आहे. आता आपण जाऊया पुढं आणि हा मेन रोडपासून हात आलेल्या हा हे दिसलेलं चित्र आहे. जरा पुढं जाऊ आपण. हे बघा कचरा बघा, घाण बघा. ही इथं आतल्या बाजून जाऊया. आता हे काय आम्ही ठरवून नाही बरं का. हे आम्ही आपला आलोय सर. आता इकडे दाखव, इकडे दाखव. या अवस्था बघा, या अवस्था बघा. ठीक आहे. हा कॉम्प्लेक्स बघा किती मोठा आहे. ह्याच्या समोर अवस्था बघा. ते कचरा बघा तिथं. हां हे रस्ता आहेत का बघा. हे शहर म्हणतात. यांच्याकडे काय फाळा कमी घेत असतील. हां आता इथून आपण मागतो थोडंसं. आता बघा हे नुसतं तुम्ही दाखवतो तुम्हाला. बघा मी काय माझ्या गावाच्या अगदी शेजारचा भाग आहे हा गावाच्या शेजार. आता ही रेव्हेन्यू कॉलनी आहे. या रेव्हेन्यू कॉलनीमध्ये पण आपण जरा साथ द्याव्या. आतल्या कॉलन्या मी माझ्या गल्ली आतलं इंटरनल गल्ल्या देखील तुम्हाला दाखवल्यात. आता ही रेव्हेन्यू कॉलनी बघा. या अरुणोदय सोसायटी रेव्हेन्यू कॉलनी पाठीमागे गेली. अरुणोदय सोसायटी इथं अवस्था बघा. ही त्या अवस्था बघा. बघा हे ओपन प्लॉट आहे. घाण पडल्या इथं. हे बघा हे काय स्क्रिप्टेड नाही आहे. हे डायरेक्ट आहे. डायरेक्ट हे बघितलं तुम्ही. आता आपण जाऊया आणि दाखवतो तुम्हाला. हे काय ठरवून किंवा काही नाही. हे बघा हे स्वतः नागरिक जाळायला लागल्यात. आता हे नागरिकांना पण आपण थोडंसं विचारूया बघा काय म्हणतात. तेव्हा हे नागरिक स्वतः स्वच्छता करायला. हे अवस्था यांची बघितलं. कॉर्पोरेशनची लोक असतात तरी असं स्वतः करायला लागले. आता बघूया रस्ते या ठिकाणी दिसत आहेत पण घाण आणि हे तर आहेत. हे बघा इथं. हे बघा इथे गटर काढले दिसत नाही. हे आतलं बघा. हे बघा हे इथं आणि साम्राज्य तर आहेच. हा मेन रोड. तिकडे घ्या जरा. खड्डा बघा. खड्डा दाखवतो कचरा बिचरा कसा पडलाय बघा. कचरा बघा मोस्टली तुम्हाला दाखवतो. हा मेन रोड आहे. जास्त कुठं जायला नको आपण. थोडंसं इथं पुढं पर्यंत तुम्हाला दाखवतो. हे रायनगरचा काही भाग आहे. कचरा बघा. इकडे बघा. इकडे समोर बघा कचरा. बघा इथं कुत्री बित्री खायला जातात. इथंच माणसं गाई म्हशी खातात. त्याच्या बघा. इथं बघा आहे काय. हे मेन रोड आहे. मेन रोड कसा टाकाटाक पार होता. आता हे बघा इकडे कचऱ्याचं घाणीचं साम्राज्य आहे काय. इकडे घाण. हे बघा
जागा दिसेल तिथं कचरा. जागा दिसेल तिथं खाण पडलेलीच आहे. बघितलं की तुमच्या लक्षात येईल. आता आपण काही तर मित्रांनो, तुम्ही बघितला हा रस्त्याची अवस्था बघा. हे सगळे प्रश्न भेडसावणारे आहेत. हा मेन रस्ता आहे. हा रस्ता काय अवस्था आहे बघा या रस्त्यांची. हा काय आसपासचा परिसर बघा. हे यांना पहिला सरळ करा. तुम्ही हद्दवाढ म्हणताय तुम्हाला फंड्स पाहिला आहेत. तर मी काही गोष्टी मूलभूत आहेत जे सर्वांना माहीत आहेत ते मी तुमच्या समोर आता मांडायला लागलोय. ठीक आहे. तर तुम्हाला आता मी ती गोष्ट तुम्हाला या ठिकाणी मांडतोय. जे मुद्दा आहे तो पहिला मुद्दा असा की काही म्हणजे हे मागचे इलेक्शन व्हायच्या अगोदर म्हणत होते 1.25 कोटी निधी आणला रस्त्यांसाठी, कुठे गेला? पहिला मूलभूत प्रश्न. दुसरा प्रश्न परत आणखीन एक युवा नेते आहेत त्यांनी देखील सांगितले मी 25 कोटी निधी आणला, तो रस्त्यासाठी आणला, तो कुठे गेला? असे जे निधी तुम्हाला मिळतात त्या निधीचं तुम्ही करता काय त्याचं पहिला उत्तर द्या. तेवढा निधी तुमच्याकडे 1.25 कोटी आणि 25 कोटी एवढं कोट्याची जे निधी तुमच्याकडे येऊन तुम्ही त्याचं करताय काय, ते तुम्ही काय केलं ह्याचा पहिला तुम्ही ह्या कोल्हापूरवासियांना त्याचं उत्तर सांगा. तुम्ही हद्दवाढ म्हणताय, हद्दवाढ करून तुम्हाला तुमचं भागणं झालंय. ह्यातनं एकच आहे, आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून. आणि ह्यातनं म्हणायचं आमच्याकडे फंड नाही त्यामुळं त्याला म्हणायचं काय म्हणतात अंगानं वाकडं. सापडे खटखट याला म्हणतात नासायला येणा अंगानं वाकडं. त्यातला प्रकार आहे. पहिला तुम्ही सक्षम व्हा, मग आम्हाला तुम्ही या म्हणा. अलग लक्षात. आम्हाला महाराष्ट्र शासनाला एक हात जोडून विनंती आहे, तुम्हीच प्राधिकरण आम्हाला दिलं, ते प्राधिकरण तुम्ही पहिला सक्षम करा. त्या प्राधिकरणाच्या मार्फत संपूर्ण गावाला सक्षम करा आणि त्यानंतर तुम्ही विचार करा. एवढं सांगतो या निमित्त. आणि एक कळकळीची विनंती आहे माझी, मी हातवड करत असताना ह्या गोष्टीचा आपण निश्चित विचार करा आणि हा व्हिडिओ जेवढा जास्तीत जास्त होईल एवढा शेअर करा. आणि या कॉर्पोरेशनला एकच सांगणं आहे की पहिल्यांदा तुम्ही स्वतः सुधारा, स्वतः सक्षम व्हा आणि मग आम्हाला त्याच्यामध्ये घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.